नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सेक्स लिंकेज स्टडी करणार आहोत. तर सेक्स लिंकेजमध्ये हे क्रोमोझोमशी रिलेटेड आहे. सेक्स लिंकेज in which genes are transmitted, X-linked and Y-linked genes are transmitted from parent to offspring, called as a sex linkage. तर आपण कशी डेफिनेशन करू? ट्रान्समिशन of X-link and Y-link gene from parent to offspring. तर या इनहेरिटन्सला आपण सेक्स लिंक इनहेरिटन्स असं म्हणतो. तर सेक्स लिंक इनहेरिटन्सचे 3 टाईप आहेत: एक्स लिंक, वाय लिंक अँड XY लिंक. तर आता आपण सेक्स लिंकेजचे टाईप बघणार आहोत. देर आर 2 टाईप ऑफ सेक्स लिंकेज. 2 टाईप ऑफ सेक्स लिंकेज. One is a complete sex linkage, another is an incomplete sex linkage. Complete sex linkage, another is an incomplete sex linkage. The complete sex linkage मध्ये genes are located on a non-homologous region of X and Y chromosome. For example, आता हे X chromosome आहे. एक्स क्रोमोझोम. तर एक्स क्रोमोझोम मध्ये नॉन होमोलोगस रिजन हे वरचं आहे. नॉन होमोलोगस रिजन. तर नॉन होमोलोगस रिजन मध्ये डिसिमिलर जीन्स असतात आणि हे नॉन होमोलोगस रिजन इट इज अ लार्ज रिजन, लॉंग रिजन. तर याच्यामध्ये मॅक्झिमम जीन्स असतात आणि होमोलोगस रिजन हे एक्स क्रोमोझोम मध्ये कसं आहे, स्मॉल आहे. म्हणजे हे लॉंग आहे नॉन होमोलोगस आणि हे स्मॉल आहे. तर याच्यामध्ये मिनिमम जीन्स असेल. याच्यामध्ये सिमिलर जीन्स आहेत. होमोलोगस रिजन मध्ये सिमिलर आणि नॉन होमोलोगस रिजन मध्ये डिसिमिलर. तर कम्प्लीट सेक्स लिंकेज मध्ये नॉन होमोलोगस रिजन मधले जे जीन्स आहेत याच्यामध्ये काय होते, म्हणजे हे जीन्स आहेत ना लोकेटेड असतात आणि याच्यामध्ये जीन्सचं इनहेरिटेशन होते. म्हणजे जीन्स इथं ट्रान्समिशन याचं होते. त्याला आपण कम्प्लीट सेक्स लिंकेज म्हणतो आणि याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही. आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेजमध्ये जीन्स लोकेटेड ऑन अ होमोलोगस रिजन ऑफ X and Y क्रोमोझोम अँड देर इज अ क्रॉसिंग ओव्हर. तर याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होते आणि पुढे जीन्स आहे ना इनहेरिटेड होत नाहीत. तर एवढा फरक आहे दोघात. तर याचा एक्झाम्पल आहे कम्प्लीट सेक्स लिंकेजचा. एक्स लिंक ट्रीट. एक्स लिंक ट्रीटमध्ये हिमोफिलिया आहे. हिमोफिलिया आपलं रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. तर हे जे डिसीज आहे हे आहे ना एक्स लिंक ट्रीट आहेत. म्हणजे एक्स लिंकच्या रिस्पॉन्समुळे हे होते पुढे प्रोजेनीमध्ये. एक्स लिंक ट्रीटमध्ये हिमोफिलिया, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस, मायोपिया आहे. मायोपिया आणि दुसरं बघा वाय लिंक मध्ये, मी तर थोडं लिहितो. वाय लिंक मध्ये हायपरट्रॅकोसिस. तर हे मेल मध्ये असते आणि म्हणजे वाय लिंक आहे ना मेल मध्येच असेल. एक्स लिंक ट्रीट हे फिमेल मध्ये असू शकते.
तर वाय लिंक हायपरट्रायकोसिस अँड इक्थायोसिस. तर असे एक्झाम्पल आहेत. तर इनकम्प्लीटमध्ये बघू आपण. इनकम्प्लीट सेक्स लिंकेज याचं एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये XY लिंक ट्रीट आहेत. XY लिंक ट्रीट. तर याच्यामध्ये रेटिनिटिस पिगमेंटोसा, टोटल कलर ब्लाइंडनेस असे काही एक्झाम्पल आहेत. तर हे कसं आहे, बुक्स जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे रीड कराल तेव्हा तुमचा माइंड ऑफ इंटरेस्ट आहे ना पुढे वाढत राहतो. त्यामुळे बुक्स वाचायला शिका. आणि हे खूप सोपं आहे. तुम्ही जर रिवाईज करत राहाल तर तुम्हाला खूप सोपं जाईल. आणि तुम्ही जर याला रिवाईज म्हणजे कमी कराल तेवढं ते अवघड जाईल. त्यामुळे वारंवार रिवाईज करायला पाहिजे. तर पुढे आता आपण क्रॉसिंग ओव्हर स्टडी करणार आहोत. फर्स्ट कॉइन बाय मॉर्गन. तर TH मॉर्गन हे टर्म आहे ना कॉइन केलेलं आहे ॲनिमलमध्ये. तर जेव्हा सेक्च्युअल रिप्रोडक्शन होते त्यावेळेस हे क्रॉसिंग ओव्हर होते. तर हे आपल्याला सेल डिव्हिजनमध्ये चांगल्या प्रकारे शिकायला भेटेल पुढे. तर इट इज अ प्रोसेस दॅट प्रोड्यूस न्यू कॉम्बिनेशन अँड or recombination. Crossing over, that process produce new combination or recombination of a gene by exchanging of corresponding segment between the non-sister chromatid of homologous chromosome. It occur during the patchotin of prophase first of meiosis. तर हे सेल डिव्हिजनचे जे फेज आहेत प्रोफेज फेजमध्ये मिओसिस फर्स्ट आपला प्रोफेज फर्स्ट ऑफ मिओसिस, तर याच्यामध्ये हे क्रॉसिंग ओव्हर होते सेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये. तर क्रॉसिंग ओव्हर होत असताना जे जीन्स आहेत, जीन्स एक्सचेंजिंग ऑफ करस्पॉन्डिंग सेगमेंट बिटवीन द नॉन सिस्टर क्रोमॅटिड. तर जेनेटिक जे मटेरियल आहे याचं एक्सचेंज होते. क्रॉसिंग ओव्हर्स हॅव अ 4 sequential step. One is the synapsis, second is the tetrad formation, third is a crossing over, and fourth is a terminalization. तर हे प्रोसेस आहे क्रॉसिंग ओव्हरमध्ये.